भाजपाच्या नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला। महापालिकेवर भाजपाचा झेंडा रोवण्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टीचं शहराध्यक्ष पद हे पद नसून व्यवस्था आहे आणि पक्षवाढीची ती जबाबदारी आहे। सर्वांना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याचं प्रतिपादन भाजपच्या नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केलं आहे। भाजपच्या निरीक्षक नीता केळकर यांच्या उपस्थितीत माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। याप्रसंगी व्यासपीठावर भारती दिगडे, किशोर देशपांडे, रामचंद्र जन्नू, विक्रम देशमुख, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मोहिनी पत्की, सुरेश चिक्कळू, नारायण बनसोडे, पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा विजय वड्डेपल्ली, अर्चना वडनाल, संपदा जोशी, इंदिरा कुडक्याल आदी उपस्थित होते। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या की अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी पक्षानं दिली आहे। त्याचबरोबर आगामी काळात कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। 2017 मध्ये राजकीय कार्य थांबवून पूर्वीपासून सुरू असलेलं सामाजिक कार्य करत राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सरचिटणीस करून नव्या जुन्यांची सांगड घालत एकोप्यानं काम केलं। भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सोलापूर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा वाढीव जागांसह सत्ता आणणार असल्याचा विश्वासही नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला। सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केलं। या प्रसंगी भाजप सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, अर्जुन जाधव, महेश देवकर, नागेश खरात, बजरंग कुलकर्णी, माजी नगरसेविका संगीता जाधव, वरलक्ष्मी पुरुड, माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली, अनंत जाधव, मोहन डांगरे, चन्नवीर चिट्टे, नीलिमा हिरेमठ, सुनीता कोरे, सविता जोशी, कमला शर्मा, अंबिका पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते।